बिर्याणी स्कूल आम्हाला बिर्याणी आवडते बघा. आमचे किती मोठे मोठे शौक आहेत. कारण वेदू स्कूलला गेला होता. बॅड मॅनर्स हे घेऊन बघू. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आहे मंगळवार आणि मी म्हणजे आत्ता अक्षरशः 2 वाजत आहेत. म्हणजे 2 वाजायला 15 मिनिट कमीच आहे. सो आम्ही चाललेलो आहोत स्मार्ट बाजारमध्ये. ॲक्च्युली मला काही कंटेनर आणायचे होते. त्यात आज काय झालं ना, म्हणजे सकाळपासून सगळी कामे आवरलेली आहेत माझी आणि चिवचं वर्क असल्यामुळे ती पण घरीच होती. सो या आधीचं मी तिचं दाखवते. सो सकाळपासून अगदी म्हणजे 8 वाजतापासून ती जेवण करून जे आहे ना, अक्षरशः म्हणजे 1:30 वाजेपर्यंत ती तिचं वर्क कंप्लीट करत होती. आणि कसं आहे ना, नवोदयचे क्लासेस लावले आहेत त्यामुळे तिचं एक्स्ट्राचं म्हणजे होमवर्क दिलं होतं जे तिला आजच्या आज म्हणजे कंप्लीट करायचं होतं. सो आता आम्ही तिला म्हटलं मी आता की चल बाई तू आता तुझं राहू दे, कारण खूप जास्त झालं. म्हणजे 5-6 तास झाले ती कंटिन्यू नॉनस्टॉप रायटिंग करत होती. त्यामुळे तिचे हात सुद्धा दुखायला लागले. म्हणून म्हटलं तिला आता चला आपण थोडं फिरून येऊया. सो तिला इथेच स्मार्ट बाजारमध्ये जे आहे ना ते फिरायला घेऊन जाते. थोडं तिचंही माइंड रिलॅक्स होईल आणि मलाही काही छोट्या मोठ्या वस्तू ज्या आहेत ते घ्यायच्या आहेत. ॲक्च्युली माझ्याकडे बँगल्स ज्या आहेत ना त्या खूप जमा झालेल्या आहेत. अक्षरशः मी बँगल्स तेवढा काही घालत नाही. सो ते मी एका प्लास्टिकमध्ये ठेवलेले आहेत. आणि काल माझ्या लक्षात आलं की असं प्लास्टिकमध्ये ठेवण्यापेक्षा आपण छान असं मोठा कंटेनर आणूया. सो तेच घेण्यासाठी मी आता स्मार्ट बाजारमध्ये जात आहे. तर चला तुम्हालाही सोबत नेते. सो चलो. तर बाहेरचं वातावरण थोडं ऊन आहे त्याच्यामुळे स्कार्फ बांधून निघलं, नाहीतर टॅनिंग खूप होते ना. त्यानंतर इथे आम्ही आलेलो आहोत स्मार्ट बाजारमध्ये. सो खूप जवळ आहे पण म्हटलं चला गाडीने जाऊया कारण येताना सामान पण भरपूर राहणार आहे. सो आत्ताच म्हणजे कालच्याच दिवशी जे आहे ना मी बाहेर शेवभाजी खाल्ली होती जी मला खूपच जास्त आवडली. म्हणून म्हटलं चला घेऊन बघूया शेवभाजीची शेव आणि घरी बनवून बघूया. सो बघितलं पण तिथे ती भाजीची जी शेव असते ना ती काही मिळालीच नाही. त्यानंतर चिवसाठी काही हेअर पिन्स बघितले. सो 2 पिन मला खूप जास्त आवडले होते. सो 2 मध्ये कन्फ्युजन होतं. आता यातला कुठला घेतला हे तर तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये दिसेलच. त्यानंतर इथे मी ममाअर्थचे ओनियन शॅम्पू आणि ओनियन कंडिशनर बघितलं होतं. तर म्हटलं विचार केला की घेऊन बघूया, पण काय झालं ना याची प्राईस खूप जास्त होती. म्हणजे अगदी कंडिशनर आणि शॅम्पूची दोन्ही कंबोमध्ये जर वापरलं तर त्याचं रिझल्ट खूप चांगलं येते असं मी एका व्हिडिओत बघितलं होतं. म्हटलं चला घ्यायचं असेल तर दोनही सोबत घेऊ. आणि आज चिवचे पप्पा सोबत नव्हते त्यामुळे माझी काही हिंमतच झाली नाही. आणि चिवचे पप्पा असते की मी बिंदास सगळ्या वस्तू घेत असते. जेव्हा मी तेव्हा मग माझी जी सेव्हिंग केलेली असते ना त्यातलेच पैसे मग मला खर्च करावे लागते. सो त्यात मी खरंच खूप कंजूस आहे. म्हणून मग मी ते काही घेतलं नाही, जसंच्या तसं ठेवून दिलं. त्यानंतर बाकी काही अशा बऱ्याच वस्तू बघितल्या आम्ही. आता इथे शूट करायला गेलं तर भरपूर व्हिडिओ मोठा झाला असता म्हणून काही गोष्टी मी भरपूर स्किप केलेल्या आहे. त्यानंतर वरच्या फ्लोअरला आलेलो आम्ही आणि तिथे इतके छान स्टीलची भांडी होती ना, म्हणजे अक्षरशः बघूनच असं वाटत होतं की हे घेऊ की ते घेऊ, ते घेऊ की हे घेऊ. पण मग नंतर लक्षात आलं की तसेही माझ्या घरात स्टीलची भांडी भरपूर आहे त्यामुळे ते नाही घेतलं. सो म्हटलं चला जो काम करायसाठी आलंय ते करूया. आणि असे छान मोठे कंटेनर बघितले ज्यामध्ये बँगल्स वगैरे छान येतात, मेकअपचं सामान वगैरे अगदी म्हणजे व्यवस्थित आपण ऑर्गनाईज करून ठेवू शकतो. सो अशा पद्धतीने हे 2 बॉक्सेस जे आहे ते सिलेक्ट केले. पण नंतर काय झालं ना, मग नंतर समोर मला याच्यापेक्षा खूप छान बॉक्सेस मिळाले म्हणून मग मी हे घेतलेले रिटर्न केले. नहीं खाली आहे मतलब स्टील की तर जेव्हा स्मार्ट बाजारमध्ये येतोच तर कपड्यांचं कलेक्शन तर बघितलंच पाहिजे. त्यामुळे मग मी इथे आली आणि एक ड्रेस असा खूप छान वाटला मला म्हणून मग मी तो ट्राय करून बघितला आणि अक्षरशः घेऊनच घेतला. येलो दिसत होता यार.
नंतर खूप फास्टमध्ये बिलिंग केली. अक्षरशः जे काही सामान घ्यायचं होतं ते घेतलं, कारण आम्हाला वेदांत यायच्या आधी घरी जायचं होतं. पण असं झालं बॅडली, म्हणजे वेदांत आणि आमचं टायमिंग जो आहे तो एकसारखंच म्हणजे झालं. तर आम्हाला आता आल्याबरोबर खायची आहे मॅगी. 3:30 वाजता म्हणजे घरी आलो. म्हणजे 1 तास आमचा स्मार्ट बाजारमध्ये गेला. त्यानंतर वेदांत थोडा रुसला, कारण त्याचा आणि आमचं येण्याचं टायमिंग सारखंच जोडलेला होता. सो आम्ही प्रयत्न केला की तो घरी येण्याआधी आम्ही आलो पाहिजे, आणि त्याला माहिती झालं की आम्ही म्हणजे बाहेर आहोत. त्यामुळे मी येतानाच त्याच्यासाठी चॉकलेट्स आणि केक जे आहे ना ते आणलं होतं. म्हटलं थोडं तो शांत होणार. त्यानंतर चिवने मॅगी पॉकेट जे ते घेतला होता. सो ती आल्याबरोबर मॅगी बनवत आहे. आणि असं होतं आजचा प्रोग्राम. सो जे मी कंटेनर डबे घेतले ना, तर ते आता मला ते ऑर्गनाइज करायचं आहे. तुला नेलं नाही? अरे आता कसं होईल वेदू? वेदांतला आम्ही नेलोच नाही, कारण वेदू स्कूलला गेला होता. महाराज नाही, बॅड मॅनर्स होता. त्याला काही नेलोच नाही, त्यामुळे वेदांत जरा रुसून आहे आमचा. सो तुम्ही इथे बघू शकता. तर त्याच्यासाठी आता मॅगी आम्हाला द्यावी लागत आहे बनवून. सो मला माहिती होतं की हा म्हणजे याचा आणि आमचं टायमिंग एकच होईल, तर की हा रुसेल की मला नाही नेलं म्हणून मी त्याची प्रिपरेशन जी आहे ती करून आली. म्हणजे काही खायच्या वस्तू ज्या आहेत ते त्याच्यासाठी आणलेल्या आहेत. वेदू इकडे बघ, हाय बोल. हाय. काय शिकवले आज स्कूलमध्ये? टिफिन खाल्ला का सांगा? हो. पूर्ण फिनिश केला? हो. भाजी खाल्ला? मग पुसू खाल्लं. पुसू मग भाजी नाही आवडली तुला? मला फ्रेंड नाही ते खाल्लं, आयुष पण नाही ते खाल्लं. आज सगळे फ्रेंडनी तेच भाजी आणली होते. बघ बरं, सगळ्यांना आवडते. तुला का नाही आवडत? मग आवडले. तुला काय आवडते मग? फक्त लावून खाल्लं. लावूनच खाल्ले. तुला काय आवडते सांग ना. पनीर, फ्रेंच फ्राय, आलूची भाजी. ओके. दुसरा पनीर. तिसरा बिर्याणी. स्कूल आम्हाला बिर्याणी आवडते. बघा आमचे किती मोठे मोठे शौक आहेत. पुन्हा काय आवडते? मटर पनीर. बापरे, बाबूला मटर पनीर आवडते. चला मी तुम्हाला दाखवते मी काय आणलेलं आहे. सो मी असे 2 कंटेनर आणलेले आहेत, जे म्हणजे मला काय पाहिजे? चॉकलेट. इथे चॉकलेट आणि केक आहे. पूर्ण खाऊ नको. आता ऑलरेडी तू 2 चॉकलेट खाल्ला. तर मी असे 2 कंटेनर आणले. सो आता हे कंटेनर मला ऑर्गनाइज करायचे आहे, कारण बऱ्याच दिवसापासून असं विचार करत होती. माझा जो मेकअपचा म्हणजे ज्वेलरीचा सामान असतो किंवा जो म्हणजे बँगल्स वगैरे ना भरपूर गोळा झालेले आहे, आणि मी असंच कॅरी बॅग मध्येच ठेवलेले आहेत. सो म्हटलं आज आता ते पूर्ण जे आहे ना, जसं हा ड्रेसिंग टेबल मला क्लीन करायचा आहे, तर म्हटलं चला आता थोडे 2 कंटेनर घेऊन येते. तसे स्मार्ट बाजार इथेच आहे, खूप काही लांब नाही आहे. पण बरेचदा असं विचार येते की काय म्हणजे घरात कशाला विनाकारण सामान जमा करायचं नाही का. आणि जेव्हा घर भाड्याचं असतो तेव्हा तर खूप म्हणजे असं विचार येते. पण भाड्याच्या घरातनं भरपूर गोष्टी लागत असतात, कारण काय होते ना तिथे म्हणजे काही स्टोरेज नसतं. आणि जसं तुम्ही माझं घर बरेचदा मी बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे. सो इथे असं स्टोरेज म्हणजे अशा वॉर्डरोब वगैरे काहीच नाही. जे काही आहे ते माझं असं भरपूर सामान आहे. जसं ड्रेसिंग टेबल झालं, आता हे अलमारी झाली, 2 अलमारी. तर त्याच्यामध्ये असं ऑर्गनाइज करून ठेवण्यासाठी ना मला असे 2 कंटेनर हवे होते. सो हे 500 मध्ये 4 होते, तर मी 2च आणले. म्हणजे 250 रुपयाला मला 2 इथे मिळालेले आहेत. म्हटलं चला 2 यूज करून पाहू. याचं प्लास्टिक वगैरे सध्या तरी ठीकच आहे, चांगलं आहे. नंतर जर मला वाटेल की पुन्हा सामान आपल्याला जर ऑर्गनाइज करायचं आहे तर वाटेल तर मी परत दुसरे 2 घेऊन येणार. त्यानंतर 2 असे बॉक्स आणले. आणि मला एक तिथे कुर्ती म्हणजे खूप छान वाटलं ड्रेस, खूपच आणि अगदी खूप कमी रेट मध्ये होता. सो म्हणून मी हे ड्रेस जो आहे तो घेतला आणि खूप छान म्हणजे मी घातला होता. तर तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलेच आहे, खूप मस्त दिसत होता. म्हणून मग म्हटलं चला एक आपल्यासाठीही काहीतरी घेऊन घ्यावं, म्हणून मी हे कुर्ती घेतली.
त्यानंतर चिवला बऱ्याच गोष्टी घे म्हटलं, पण तिला काही तेवढ्या म्हणजे कपडे तर तिचे तर ऑलरेडी भरपूर शॉपिंग होत असते आणि कपड्याचा स्टॉक भरपूर आहे, म्हणून मी तिच्यासाठी कपडे वगैरे काहीच नाही घेतले. सो वेदांसाठी 2 टी-शर्ट बघितले होते, पण काउंटरवर जेव्हा आम्ही गेलो ना तर काउंटरवर मी वापस केले, कारण त्यातली एक टी-शर्ट डॅमेज होती आणि दुसरी मला असं होतं की वेदांसोबत आला नव्हता आणि मग साईजचा इश्यू होता. मला असं वाटलं की त्याला खूप मोठी होणार, म्हणून मग नेक्स्ट टाइम कधी जाईन तेव्हा वेदांतला घेऊन जाणार आणि तेव्हा घेऊन येणार. वेदू जरा हळू बोल बेटा. त्यानंतर मी चिवसाठी असे क्यूट जे म्हणजे हेअर पिन असतात ना ते आणलेले आहेत. सो मी खूप जवळून दाखवते बघा. तर बघा हे खूप छान वाटले मला. अगदी स्टोन मध्ये आहे, म्हणजे जसं फ्रॉकवर किंवा कुठल्याही ड्रेसवरती इझिली म्हणजे छान अशा 2 साइड किंवा 1 साइड जरी विंचरली ना तरी हे खूप सुंदर दिसतील. त्यानंतर तिने चिवने पेन घेतले तिच्यासाठी आणि एक तिला बुक घ्यायचं होतं, सो तिने ते घेऊन तिचे सामान घेतले. सध्या म्हणजे भांडे वॉश करायचं लिक्विड जो आहे ना तो संपलेला होता आणि डीमार्टला जायला आम्हाला अजून म्हणजे 1 आठवडा लागेल. 1 आठवड्यानंतर आम्ही डीमार्टला जाऊ, म्हणून म्हटलं काहीतरी असे छोटे पॅकेट्स जे आहेत ते घेऊन आलेले आहे. 2-3 पॅकेट्स आणले. म्हटलं तोपर्यंत याच्याने मी काम भागवून घेते आता माझं. ये की चाली महंगी ओ और आपको किसने मला मिळणार आहे का? ओ पण आप देखोगे तो आप बोलोगे इतनी सी कौन खाता है, ये इतनी सी मेरी कौन खाता है, वैसे ही बोलूंगी क्योंकि आपने दिया ही मुझे. अरे वीडियो बंद करो, वीडियो देखो पूरा. वेदू तेरा दिखा. वीडियो बंद करू का? वीडियो बंद करू. बेडवर कशाला बेटा? वीडियो बंद करू. तर आता 4 वाजलेले आहे आणि चिवचं ट्युशनचा सुद्धा टाइम झाला. सो आता तिने थोडी मॅगी खाल्ली. आता तिला पटकन जे आहे ट्युशनला सोडून येते. त्यानंतर मग वेदांतला थोड्या वेळ जे आहे त्याचा अभ्यास घेते आणि मग मला भाजीचं आणायला जायचं आहे, कारण आज आहे मंगळवार आणि मंगळवार आमच्याकडे मार्केट असतो भाजीचं. खूप फ्रेश भाजीचं मिळते आणि मंगळवार जर मिस झाला ना तर मग बऱ्याच दिवशी भाजीचं तेवढं फ्रेश मिळत नाही, म्हणून मी शक्यतो भाजीचं जे आहे ना मंगळवारी आणत असते. आणि मग भाजीचं आणल्यानंतर तर खूप वेळ भाजीपाल्यामध्ये जातो. ते छान म्हणजे क्लीन करा, अगदी त्याला सुकवा, त्यानंतर मग ते डब्यामध्ये ऑर्गनाइज करून ठेवा आणि मंगळवारचा दिवस शक्यतो माझा खरंच खूप बिझी जात असतो. तर चला आता तसेही आता घरातले मला कुठलेच काम नाही आहे, फक्त वेदांचा अभ्यास आहे आणि त्यानंतर मग 6 वाजता गजानन नगरी मी मुलांना जे आहे थोडं फिरवून आणते. सो असं आमचं पूर्ण शेड्यूल जो आहे तो पॅक असतो. सो चिवला सोडून आली. म्हटलं चला वेदांचा थोडा अभ्यास घेऊया. तर त्याचा अभ्यास घेतला, थोडं त्याला एक लेसन समजावून सांगितलं आणि त्याचे क्वेश्चन आन्सर त्याला लर्न कर म्हटले. तेवढ्या वेळात मी माझं काम साईड बाय साईड करून घेत आहे, कारण अक्षरशः वेळ खूप कमी आहे माझ्याकडे. सो हे बँगल्सचा पसारा मी आता खूप जास्त दिवस ठेवू नाही शकत आणि कंटेनर आणले होते तर त्याच्यामध्ये सामान ठेवण्याचा आनंद जरा जास्तच होता, म्हणून पटापट हे कंटेनर सगळं मी ऑर्गनाईज केलं आणि अशा पद्धतीने खालचा हा ड्रेसिंग टेबल ऑर्गनाईज केला. आल्यावर पूर्ण करणार. आता आम्ही चाललेलो आहो भाजीचं आणायला. ए वेदू ये ना बेटा, ये. दिन भर घूम रहे हैं, पूरा दिन. गाडी ठेवून देऊ आपण एका ठिकाणी पेट्रोल पंप, हा, आणि त्यानंतर भाजीचं घेऊन देऊ. आजकाल मार्केट खूप भरत आहे ना. जाते बाबा, पप्पाकडे जाते का तू? तुला पप्पाकडे सोडू? चल. काय घेऊन देऊ रे? सो आता आमच्याकडे 2 तास आहे. चिव येईपर्यंत आम्हाला भाजीचं घेऊन घरी जायचं आहे. सो वेदांतला मी त्याच्या पप्पाकडे नेऊन दिलं ऑफिसमध्ये. सो तो तिथे होता. त्यानंतर भाजीचं घेऊन घेतलं. म्हटलं चला भूक लागली होती, कारण सकाळपासून फिरण्यात दिवस जात आहे, म्हणून इथे मस्त वडापाव सेंटरला आलो. छान असं झणझणीत वडापाव होता. खरंच सांगू तर इतकी टेस्ट सुंदर होती, म्हणजे मी फर्स्ट टाइम असा अनुभव घेतलेला आहे बाहेर कुठे कॅफेमध्ये. मी माझ्या फ्रेंडसोबत आलेली आहे. त्यानंतर वेदांसाठी छान असा पिझ्झा बोलवलेला होता. सो त्याने त्याचा पिझ्झा जो आहे तो एन्जॉय केला.
आम्हाला वाटलं नाही की तो पूर्णपणे खाऊन घेणार, पण अक्षरशः त्याने पूर्ण संपवलं होतं. सोबतच आता झणझणीत वडापाव खाल्ला होता, म्हणून म्हटलं चला कडक चहा घेऊया. आणि तसं तर शक्यतो मी चहा घेत नाही, पण फर्स्ट टाइम जे आहे ते बाहेर चहा घेतला. सो फायनली आता घरी आली मी, आणि त्याच्यानंतर मी आज इतकी दमली ना, कारण अगदी सकाळपासून म्हणजे बाहेर सारखं बाहेर जाणं होत आहे. आधी स्मार्ट बाजारमध्ये खूप वेळ गेला, त्यानंतर चिवला सोडून आली, त्यानंतर लगेच मला ड्रेसिंग टेबल आवरायचं होतं, आणि मग नंतर पुन्हा मला मार्केटमध्ये सुद्धा जायचं होतं. सो भरपूर कामं झाली आजच्या दिवशी. तर बघा आता 9 वाजलेले आहेत अक्षरशः, आणि मी घरी आली. त्यानंतर जो ड्रेसिंग टेबल मी आवरता ठेवून दिलं होतं, आधी ड्रेसिंग टेबल आवरून घेतला, त्यानंतर भाजीचं सगळं वॉश करून जे आहे ना इथे ठेवून दिलं. म्हटलं जोपर्यंत माझा स्वयंपाक होईल तोपर्यंत सगळं भाजीचं छान म्हणजे सुकून जाणार, म्हणजे मग मला लगेच फ्रीजमध्ये जो आहे तो म्हणजे ऑर्गनाईज करायला बरं पडते. तर असं असते माझं मॅनेजमेंट. त्यानंतर आज स्वयंपाकामध्ये नुसतं साधंसुधंच केलं मी, कोहड्याची भाजी केली, कारण तसंही म्हणजे वडापाव खाऊन आलो होतो आम्ही, त्यामुळे खूप अशी भूक तर लागली नाही. पण चिवच्या पप्पांसाठी आणि वेदू पण थोडं म्हणजे पोळ्या वगैरे खाणार, त्यासाठी थोडं इथे स्वयंपाक करून घेतला मी. त्याचं कणिक भिजवून ठेवला आणि लगेच राईस पण थोडासा बनवून घेतला, आणि अशी छान झणझणीत कोहड्याची भाजी करून घेतली. त्यानंतर आता हा पटापट जो आहे भाजीचं मी ऑर्गनाईज करते. बऱ्यापैकी सांबार वगैरे मी वॉश करून म्हणजे ठेवते, कारण दुसऱ्या दिवशी काय होते ना, सकाळची धावपळ असते, त्यात मुलांचा डब्बा वगैरे असते, त्यामुळे मग मला खूप चिडचिड होते. मग तशा वेळी चिडचिड होते आणि मला काही तेवढं सुचत नाही, त्यामुळे मी सगळी प्रिपरेशन जी आहे ना ती आधीच करते. कितीही उशीर झाला तरी हे म्हणजे मी स्वतःला सवय लावून घेतलेली आहे, आणि या सगळ्या गोष्टी मॅनेजमेंटनुसार केल्या तर होतात. कधी कधी मॅनेजमेंट चुकतो बऱ्यापैकी, आपलं म्हणजे खूप दमलेले असतो, त्यामुळे काही कामं चुकतात. सो चला, असं होतं माझा आजचा दिवस. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच मस्त इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो बाय फ्रेंड्स, हॅव अ गुड डे.